बघितल्या वाटते ना काहीतरी छानच डिश आहे. हाय हॅलो नमस्ते, शीतलच लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणलं आहे शीतलने? तर आज आणलेलं आहे खूप छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी. मला लागली होती भूक, म्हटलं करायचं काय, मग चला मग पटकन करूया नागलीचं सूप. नागली स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतली, नंतर ती मिक्सरमध्ये बारीक करून बाजूला ठेवली. कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं, तेल गरम झालं, त्यात जिरे घातले, लसूण घातलं, अद्रकची पेस्ट घातली आणि नंतर त्यात टोमॅटो घातलं, कापून ठेवलेला होता तो, आणि ते छान व्यवस्थित तेलात परतून घेतलं. त्याच्यानंतर ग्रीन मटर घातले, छान फ्रेश येते. आणि मग नंतर थोडीशी हळद घालूया. बाकी कुठले मसाले घातलेले नाही मी, फक्त हळद टाकली आणि व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घ्यायचं. कमी वेळेत होणारी ही रेसिपी. आणि त्यात वेगळं काय घालायचं आपल्याला, काळी मिरी थोडीशी कोटून घ्यायची आणि ती टाकायची. काळी मिरीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. बघा बरं किती छान सूप तयार होणार आहे बघा तुम्ही. आणि मी जी काही राई इकडं आपलं नागली बारीक करून ठेवली ती, नागली मिक्सरमध्ये बारीक करून ठेवली ती, त्यात पाणी टाकून ठेवलं होतं मी. आता ते कढईत टाकायच्या आधी व्यवस्थित हलवून घ्यायचं, कारण पीठ हे ना खाली बसून जातं. व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ते आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मग छान ते सूप तयार होईल तोपर्यंत छान चम्मचने हलवायचे, कारण स्टीलचं भांडं घेतले मी, नेमका स्टीलची कढई, आणि त्याला आहे ना खाली बसून जातं, म्हणून ते सूप तयार होस तोपर्यंत हलवायचं. कुठलंही सूप तयार करताना असं छान हलवत राहिलं का छान टेस्टी होते, हेल्दी. बघा बरं सूप किती छान दिसते आणि खरोखरच छान झालेले, उत्तम आहे, एकदम टेस्टी रेसिपी झालेली आहे. आता माझी भूक अशी झटक्यात दूर होणार आहे. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी शीतलच लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर करा, मस्त कमेंट करा. आपण अशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपीमध्ये भेटूच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.